हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॅक्टिस सेट 15.2 करणार आहोत। याच्यामधला आपला पहिला प्रश्न आहे, लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ रोम्बस आर, म्हणजे त्यांनी काय दिली आपल्याला, लेंथ दिली आहे ओके, कशाच्या, रोम्बसच्या। फाइंड इट्स एरिया, आपल्याला काय सांगितलं, एरिया फाइंड करायला सांगितलं। तर आपण पहिले दिलेली माहिती लिहून घेऊ, त्याच्यानंतर काय करू, आपल्याला जे विचारलेलं आहे त्याचं उत्तर काढू। तर इथं पहिलं आपण लिहून घेऊ, डायगोनल्स ऑफ अ रोम्बस, डायगोनल ऑफ अ रोम्बस, रोम्बस आ काय आहे 15 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर। एरिया ऑफ रोम्बस आपल्याला विचारलेला आहे, ते पण आपण लिहून घेऊ। हे आपल्याला एरिया ऑफ रोम्बस काढायचं आहे। मग आपण काय करू, एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला लिहून घेऊ। एरिया ऑफ रोम्बस, त्याचा सूत्र आहे आपल्याला, थोडं सूत्र इकडे लिहू अलीकडे, कारण सूत्र फार मोठं आहे त्याच्यामुळे हे अलीकडे लिहू। एरिया ऑफ रोम्बस 1/2 into product of the length of the diagonal, product of the length of the product of the length of diagonals। सूत्र लिहिल्यानंतर आपण त्याच्यात किमती ठेवू। 1/2 च्या जागी 1/2 जसा तसं 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ डायगोनल, म्हणजे डायगोनल काय आहेत आपल्या इथं आपण लिहून घेतलं होतं 15 आणि 24। प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्टचा अर्थ होतो गुणाकार, त्या दोघांचा गुणाकार करायचा। डायगोनल म्हणजे कर्ण, मराठीत त्याला कर्ण म्हणतो। लेंथ म्हणजे लांबी, दोन जे कर्ण आहेत त्या कर्णाचा गुणाकार करायला सांगितलं आपल्याला। पहिला कर्ण आहे म्हणजे डायगोनल आहे 15 आणि दुसरा डायगोनल आहे 24। आता इथं पाहायचं दोन न कशाला भाग जातो, याला जातो का याला, तसं तर आपण भागाकार केलं तर पॉईंट मध्ये केलं तर दोघांना भाग जातो, तसं काही प्रश्न नाही। याला आपल्याला सरळ सरळ 2 न भाग देतो बिना पॉईंट मध्ये। मग आपल्याला काय करायचं, याला अर्धे केले 1 आला, याचा अर्धा केला 12, म्हणजे आपलं 15 गुणिले 12 करायचं। 15 गुणिले 12 आपलं 180 स्क्वेअर सेंटीमीटर, किंवा आपण याच्या जागीच काय लिहू शकतो, हे जर नाही लिहायचं असतं एक तर हे लिहा, नाही तर 180 सेंटीमीटरचा वर्ग। ठीक आहे, दोन पैकी एक काहीतरी लिहा, दोन्ही लिहू नका। कोणी हे असं लिहितं, कोणी असं लिहितं, दोघांचा अर्थ एकच आहे। स्क्वेअर सेंटीमीटर लिहा किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर, याला पण स्क्वेअर सेंटीमीटरच म्हणतात, त्याला पण स्क्वेअर सेंटीमीटरच म्हणतात। अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न केला। दुसरा प्रश्न पाहू। इथं तुम्हाला चेंज प्रश्न म्हणून सांगतो मी इथे, ठीक आहे। इथं तुम्ही किंमत घ्या याच्या जागी आणि घरी सॉल्व करायचा। 15 च्या जागी घ्या तुम्ही 25 आणि 24 च्या जागी घ्या 45, हे उत्तर करायचं। 15 च्या जागी 25 आणि 24 च्या जागी 45, आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायचं, किंवा तुम्हाला प्रॅक्टिससाठी हे जास्तीचे प्रश्न म्हणून पाहायचं आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, लेंथ ऑफ द डायगोनल्स, म्हणजे लेंथ जसा तसा प्रश्न आहे, फक्त लेंथ चेंज केलं नाही, आणि आपल्याला काय करायचं, एरिया ऑफ पॅरेललोग्राम काढायचा। मग आपण लिहून टाकू जी माहिती दिली, डायगोनल्स ऑफ अ रोम्बस, जी माहिती दिली मी पहिले ती लिहून घेतो। डायगोनल्स ऑफ अ रोम्बस
16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, काय विचारलं, एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस इक्वल्स टू किती आपल्याला ते विचारलेलं ते लिहायचं. आता आपण एरिया ऑफ रोम्बसचं सूत्र लिहू. एरिया ऑफ रोम्बस त्याचं सूत्र आहे 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. ठीक आहे, मी आधीच सांगितलं. ठीक आहे, 1/2 ला 1/2 लिहूत आपण, गुणाकारचं चिन्ह. त्याचे डायगोनल्स काय आहेत, 16.5 इंटू 14.2. आता या 14.2 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे, याला अर्धे केले म्हणजे भागाकार केला, 7.1 केले म्हणजे आपलं उत्तर काय ना 16.5 गुणिले 7.1. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. मी तो आधीच करून ठेवलेला आहे, तो मी डायरेक्टच लिहून टाकतो. 117.15 117.15 सेंटीमीटरचा वर्ग. ठीक आहे, अतिशय सोपा आहे, अवघड काहीच नाही. ठीक आहे, पॉईंटचा गुणाकार करायचा आहे शेवटी, तो मी आधीच केला, व्हिडिओ लांबून आहे म्हणून. आता याच्या जागी मी तुम्हाला किमती बदलून देतो, ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. याच्या जागी 24.5 घ्या आणि याच्या जागी घ्या 15.6 किंवा 16.6. हे दोन प्रश्न, पहिला एक प्रश्न लिहिला पहा. मी प्रत्येक प्रश्नाचा एक छोटासा दुसरा प्रश्न करून द्याल. त्या सगळ्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. जे सोडवलेले पण प्रश्न आणि जे प्रश्न देतो त्याची पण प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचं गणित काय होईल, परफेक्ट होईल. म्हणजे तुम्हाला यायला की नाही ते पण तुम्हाला समजून जाईल. समजायला की नाही, समजत असेल व्हिडिओ तर आपल्या मित्रांना पण शेअर करा, आपल्यापर्यंतच राहू देऊ नका. आपले 1ली ते 10वी आपण सगळेच व्हिडिओ बनवणार आहे, तर त्याच्यामुळं येणारे आपले व्हिडिओ पण पहा. लहान भाऊ असतील, लहान मित्र असतील, त्यांना पण सांगा की हे चॅनेल पहा. ठीक आहे, आपण सगळ्याच व्हिडिओ आत्तापर्यंत जर बनवले नसतील तर याच्यापुढून बनवत राहूत आपण. त्याच्यामुळं व्हिडिओ पाहत जा. ठीक आहे, व्हिडिओ पाहत जा, तुम्हाला सगळं आपण व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करू. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, ते आपण डाऊट क्लिअर करण्याचा पण प्रयत्न करू. चला, तिसरा प्रश्न पाहू. आपला तिसरा प्रश्न अशा प्रकारे, इफ द पेरिमीटर ऑफ अ रोम्बस इज 100 सेंटीमीटर and length of its diagonal one diagonal is 48 centimeter, what is the area of quadrilateral. पहा, आता आपल्याला माहीत करून घेणं फार गरजेचं झालं की बाबा हे रोम्बस काय राहते. पहिले आपण रोम्बस बद्दल माहिती घेऊ, प्रश्न नीट समजून घेऊ, त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर समजेल. नाही तर थोडंसं प्रश्न तुम्हाला समजणार नाही. अतिशय सोपा आहे, काय अवघड काय असा नाही आहे, फक्त आपल्याला प्रश्न समजायला पाहिजे. पहा, रोम्बस बद्दल थोडीशी जर माहिती घेतली, रोम्बसची एक लक्षात ठेवा, रोम्बसच्या सगळ्या साईड एकसारख्याच राहतात. साईड काय राहतात, समान मापाच्या राहतात रोम्बसचे. आणि त्याची डायगोनल राहते, डायगोनल म्हणजे कर्ण राहतात. हे कर्ण राहतात, परस्परांना 90 डिग्रीमध्ये काय करतात, बायसेक्ट करतात, इंटरसेक्ट करतात असं म्हणू शकतो. बायसेक्ट किंवा इंटरसेक्ट म्हणू शकता, कारण हे सगळे बायसेक्ट म्हणजे दोघांचा समान मापा होते. ठीक आहे, म्हणजे समान मापाचे होतात. ठीक आहे, इकडे जर हे 25 असेल, सॉरी हे 30 असेल तर इकडचे वरचे 15 होतील, खालचे 15. हे 40 असेल तर इकडचे 20 होतील, इकडचे 20 होतील. म्हणजे त्याच्या सर्व बाजू समान असतात. त्याच्या डायगोनल काय होतात, एकूण एकाला समान मापामध्ये विभागतात किंवा बायसेक्ट करतात असं पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर आपल्याला काय दिलेली आहे इथं, डायगोनल एक दिलेली आहे, डायगोनल लेंथ ऑफ द डायगोनल. म्हणजे ही पूर्ण डायगोनल किती आहे आपल्याला, ही किती दिलेली आहे आपल्याला 48. एक डायगोनल दिली 48. आपल्याला दुसरी डायगोनल काढायची आपल्याला एरिया काढण्यासाठी.
ठीक आहे, प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल राहते, म्हणजे 1/2 प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द डायगोनल. एकच लेंथ आहे, दुसरी लेंथ नाही आहे. पण पेरिमीटर दिली, पेरिमीटर म्हणजे हा सगळ्यांची बेरीज, ही आहे ना इथून, हे इथून सगळ्यांची बेरीज दिली आपल्याला. किती दिलेली आहे? ती 100 दिली, ही 100 दिली. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे 48 असेल तर इकडचा 24 होते, इकडचं 24 होते. ठीक आहे, इकडचं 24 होते, इकडचं, कारण हे 48 आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि याची पूर्ण जी बाजू हे दिलेली आहे, चारही बाजूची बेरीज किती? पेरिमीटर म्हणजे सगळ्या बाजूची बेरीज. सम ऑफ ऑल साइड म्हणजे पेरिमीटर आहे. सम ऑफ ऑल साइड म्हणजे 1 2 3 4 साइड आहेत, ह्या साइड नाहीत, ह्या डायगोनल आहेत. आता जर ह्या चौकाची बेरीज जर 100 असेल तर मग एक बाजू किती येणार? याची याची याचा याचा टोटल चौकाचा 100 आहे, तर मग एका बाजूचा टोटल किती येणार? एक बाजू कितीची असणार? तर याला 100ला 4 ने भागितलं म्हणजे 25, म्हणजे एक बाजू 25ची असणार. प्रत्येक बाजू आपल्याला 25ची असणार. ते आपल्याला उत्तर करून दाखवायचं, आपण करून दाखवू. पहा, मग आपल्याला ही सेकंड डायगोनल लिहिली नाही. सेकंड डायगोनल काय करायचं? सेकंड डायगोनलसाठी आपण काय करू? हा त्रिकोण घेऊ. आपण जास्त एकदम खोलमध्ये न जाता एकदम साधा सिंपल प्रश्न उत्तर करण्याचा प्रयत्न करू. आता आपण काय करता, हा त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण असतो. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक बाजू काय होती? 90 डिग्री आहे. हा कोण 90 डिग्री, हा कोण 90 डिग्री, हा कोण 90 डिग्री. आता ह्या त्रिकोणामध्ये कोणतं तरी याला नाव द्यावं लागेल आपल्याला. ह्या त्रिकोणामध्ये हा 90 डिग्री आहे, हा झाला आपला डायगोनल झाली, आणि ह्या झाल्या दोन साइड. पायथागोरस नुसार आपण याचं काय करू शकतो? याची ही बाजू काढू शकतो. ही बाजू जेवढी आहे ही डायगोनल त्याच्या डबल असते. समजा आपल्याला 10 आली तर हे किती असणार? 20 असेल. मग दुसरी डायगोनल पण येऊन जाईल. हे 5 असेल तर हे किती असणार? 10. हे 20 असेल तर पूर्ण असेल 40. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण काय करता, ह्या रोम्बसला पण नाव देऊ. ह्या रोम्बसला आपण नाव देऊ A, B, C आणि D. ठीक आहे, आता एक एक जी माहिती दिली ती पहिली लिहू, आणि एक एक आपल्याला काय करावं लागेल. पहा, पेरिमीटरला आपल्याला पहिले बाजू काढायची आहे, याला हाफ दाखवायचं आहे, त्याच्यानंतर त्रिकोण करून पायथागोरसनं काढायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला त्याचं डायगोनलचं काय भेटेल? आपल्याला एरिया ऑफ इट्स रोम्बसचं सूत्र लिहून काढायचं आहे. तर पहा, मी पहिले काय करतो, पहिले जी इन्फॉर्मेशन दिली ती मी लिहून घेतो. काय म्हणतं? पेरिमीटर ऑफ रोम्बस, मीटर ऑफ रोम्बस. किती आहे? 100 सेंटीमीटर. वन डायगोनल, लेंथ ऑफ वन डायगोनल 48 सेंटीमीटर. आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे ह्या चौकोनाचे आपल्याला काय करायचे? क्षेत्रफळ. हे चौकोन कोणता? आपला रोम्बस आहे, म्हणून आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल न लिहिता एरिया ऑफ रोम्बस, कारण आपल्याला रोम्बस बद्दलच माहिती विचारली. हा चौकोन कोणता असेल? रोम्बसचा. चला तर एक एक करायला सुरुवात करतो. आपण काय करता, याला ABCD तर नाव लिहिलं, इथं नाव काहीतरी देऊता, इथं नाव लिहूत आपण CDE नाव लिहूत, ABCDE. आता आपण इथं लिहूता, सपोज हे आपण इमॅजिन जे केलेलं आहे ते आपण इथं जसा तसं लिहू. आता मी नाव नाही सांगणार ABCD अँड इंटरसेक्ट ॲट पॉइंट E वगैरे काय नाही. सपोज ABCD is a rhombus as shown in diagram किंवा फिगर. हे लिहून टाकलं म्हणजे असं हे चित्र, आपलं चित्र काढलेलं आहे त्याच्यानुसार हे काही एक रोम्बस आहे.
याच्यामध्ये आपण आता सगळं लिहिलं आहे, डबल सगळ्या गोष्टी लिहून एक्सप्लेन करून सांगायची काही गरज नाही. म्हणजे आपण दाखवल्याप्रमाणे हा एक रोम्बस आहे आणि हे त्याच्या बाजू आहेत आणि हे साईड. त्याच्यानंतर आपल्याला पेरिमीटर ऑफ रोम्बस. बघा पेरिमीटर आपल्याला माहिती आहे, पेरिमीटर दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला बाजू काढायची. पहिली प्रोसिजर आहे बाजू काढा. ठीक आहे, 4 बाजू. पेरिमीटर ऑफ रोम्बस. पेरिमीटर ऑफ रोम्बस काय आहे आपलं, 4 × साईड त्याचं सूत्र आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं हे सगळं 100 आहे, हे सगळं 100 आहे. ठीक आहे, मग प्रत्येक बाजू किती येणार, 25 ते पण काढून दाखवलं, पण आपल्याला सूत्रामध्ये लिहून काढावं लागतं. तर पेरिमीटर ऑफ रोम्बस 100 आहे. त्याचं सूत्र आपण सूत्रामध्ये किमती लिहिल्या. साईड हे 4 इकडे डिव्हिजनला राहतील. 100 / 4 बरोबर साईड. म्हणून आपली साईड जी आली, साईड इक्वल्स टू 100ला 4 ने भागितलं तर उत्तर येते 25. ठीक आहे, आपल्याला जागा कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं आपण रोम्बस या 3 भागामध्ये करावं लागेल उत्तर त्याचं. ठीक आहे, आपल्याला साईड आलेली. त्याच्यानंतर आपण काय करू, आता 1-2 गोष्टी आपण लिहून घेऊ. आता आपल्याला ही साईड माहिती आहे टोटल काय, ही साईड. ही साईड कशी येते आपल्याला, याच्या अर्धी, ही पूर्ण AC च्या अर्धी हे येते. तर आपल्याला जास्त लिहायचं नाही. EC बरोबर 1/2 AC. म्हणजे याच्या ही पूर्ण लाईन जी आहे त्याच्या ही काय असणार, अर्धी. मग मी डायरेक्ट लिहून टाकलेलं आहे 1/2 गुणिले 48. 1/2 गुणिले 48 हे उत्तर किती येणार आपलं, 24. म्हणजे हे 24 आलं. मला हा त्रिकोणामध्ये जायचा, त्या त्रिकोणानुसार. आता ह्याच्या डायगोनल काय राहतात, 90च्या. आपल्याला एकदम डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी लिहायची गरज नाही. ठीक आहे, ते समजून घेतील. ठीक आहे, फक्त आपल्याला उत्तर करायचं, कारण उत्तर थोडं किचकट आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला टेन्शन नसतं, फक्त उत्तर काढायचं राहतं. आता हा झाला आपला कोणता त्रिकोण झाला, 90 डिग्रीचा राईट अँगल ट्रायंगल. मग तिथं पायथागोरसचा रूल लावू शकतो, पण आपल्याला लिहावं लागेल. त्रिकोण BEC इन ट्रायंगल BEC अँगल E = 90. अँगल E = 90. तुम्हाला नाव वेगळे लिहायचे तर लिहू शकता. ठीक आहे, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. थेरमची स्पेलिंग लिहून टाका. जागा कमी असल्यामुळे आपल्याला अजून एक त्याचा एरिया काढायचा आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट सुरुवात करूया. ठीक आहे, हा कर्ण वर्ग म्हणजे आपल्याला BC चा वर्ग घ्यायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर BE चा वर्ग आणि EC चा वर्ग या दोघांच्या वर्गाची बेरीज करायची. BC चा वर्ग आहे आपला 25 चा वर्ग. हा आपल्याला माहिती नाही, सॉरी हे काय, BE चा वर्ग आहे. BE चा वर्ग आपल्याला माहिती नाही. इथं काय आहे व्हॅल्यू माहित नाही. ही आहे आपल्याला 24 चा वर्ग. 25 चा वर्ग येते 625 बरोबर BE चा वर्ग जसा तसा. 24 चा वर्ग येते 576. वर्ग पाठ करणं आपल्याला गरजेचं आहे. वर्ग कसे काढतात, 25 ला 25 न गुणा आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते, 24 ला 24 न गुणा त्याची व्हॅल्यू मिळते. चला हे 625 हे प्लस इकडे जाऊन वजाबाकीला होईल BE चा वर्ग. आता या दोघांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर येते 49 BE चा वर्ग. मग टेकिंग स्क्वेअर रूट करू तर आपण टेकिंग स्क्वेअर रूट दिसत आहे का, एक वेळेस पहा तुम्ही. याचे स्क्वेअर रूट घेतलं
मग आपलं बी काय येईल, 49 कशाचा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे. मग आपलं बी आलं, म्हणून बी बरोबर दिसत नसलं तर इथे साईडला लिहून ठेवलं, बी बरोबर 7 तेच मिळतील. आता हे भाग जर 7 असेल तर हे टोटल भाग किती असणार तो आपल्याला लिहायचा. हा भाग 7 आहे, हा टोटल भाग किती असणार ते लिहायचं. मी ते लिहून टाकतो. आपल्याला हे काढायचा बीडी, बीडी बरोबर पहा हे 7 आहे तर हे काय असणार 14 म्हणजे डबल असणार. म्हणजे त्याच्यामुळे डायरेक्टच सूत्र लिहितो बरोबर बीई. दिसते काय वेळेस पाहू. चला आता तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. बीडी खाली लिहून टाकता, बीडी बरोबर म्हणजे बीडी बरोबर हा भाग गुणिले 2 गुणिले हा भाग बीई, म्हणजे 2 गुणिले 7 याचं उत्तर काय आलं 14. म्हणजे आपल्याला बीडी किती आला, आपल्याला 14 आले. हे 14 आलं. आता आपल्याला एरिया ऑफ अ रोम्बस आपल्याला काढता येईल. तर एरिया ऑफ अ रोम्बस वन बाय टू इंटू प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द डायगोनल, प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. ठीक आहे, मी शॉर्टकट मध्ये लिहा, तुम्ही पूर्ण लिहा कारण जागेची कमतरता असल्यामुळे. ठीक आहे, 102 जशा तसे. लेंथ काय आहे, एक 48 आहे, दुसरी आली आपली 14, भागाकार करायचा 7 येते, 48 गुणिले 7 करा, 48 गुणिले 7 मी इथं करा, 8 7 56, 8 आले 5, 7 चौक 28 आणि 5 33, 336. अशा प्रकारे उत्तर जर तुम्ही पाहिलं ना 2-3 वेळेस उत्तर करू पाहिलं 3-4 वेळेस तर उत्तर काय एवढं अवघड नाही. आणि जे अवघड प्रश्न आहेत त्याची मेहनत जो करतो ना तोच आयुष्यात सक्सेसफुल होतो. अवघड प्रश्न आहे फक्त समजून घेण्याचा भाग आहे. समजलं नाही तर रिपीट प्रश्न पाहत जा, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की याचं काय करायचं. तर आपण हे उत्तर काढलेलं आहे 336. मी उत्तर आधी काढलेलं होतं, बरोबर आहे. आपल्याला इथं स्क्वेअर सेंटीमीटर लिहा किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर. अजून एक वेळेस सांगतो, उत्तर जर लगेच लक्षात येत नसेल तर 2 वेळेस 3 वेळेस पहा, तुम्हाला नक्कीच उत्तर कळेल. आणि याची प्रॅक्टिस करा, 3-4-5 वेळेस करा. कारण अवघड प्रश्न केल्यानं तुमचं पहा स्पर्धा परीक्षेच्या जेव्हा तुम्ही करता तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न येतात. मग तुम्ही याची जास्त मेहनत करत नाही, सोपे प्रश्न करून जास्त करण्याचा प्रयत्न करता, ते करू नका. म्हणजे तुमचं भविष्य चांगलं करण्यासाठी जे अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त करायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आपला चौथा प्रश्न असा आहे, इफ द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रोम्बस, म्हणजे एक लेंथ दिली आपल्याला 30 सेंटीमीटर आणि त्याचा एरिया दिला, इट्स एरिया इज 240, फाइंड इट्स पेरिमीटर. म्हणजे याचा हा जो प्रश्न आहे तो पाठीमागच्या प्रश्नाचा म्हणजे कसा आहे, असं तुम्ही रिव्हर्स जासाल ना त्या प्रकारचा. म्हणजे आपल्याला काय दिलं, एरिया दिला आणि पेरिमीटर विचारलं. म्हणजे उलटा गेला तर हे प्रश्न तसंच आहे. म्हणजे आपल्याला सगळे प्रोसेस उलटी जायचे. मग इथं आपल्याला काय दिलं, पहिले एरिया दिला तर एरियाचा सूत्र लिहून आपल्याला डायगोनल 1 येऊन जाईल. ठीक आहे, आणि डायगोनल 1 आल्याच्या नंतर आपण काय करतो, हा समजा ही रोम्बस आहे. आता मी नाव चेंज केले, ABCD असे नाव लिहिले आणि M काय घेतलं आपल्याला, त्याला इंटरसेक्ट करतात. ह्या 2 डायगोनल आहे आणि M हा त्याचा इंटरसेक्ट पॉईंट आहे. मी ते लिहून टाकतो. ठीक आहे, सपोज हे मागच्या वेळेस मी लिहिलं नव्हतं पण ह्या वेळेस सगळं पद्धतशीर लिहितो. दोनच लाईनी लिहायच्या आहेत. ABCD is quadrilateral, ABCD is a rhombus. ये rhombus है. AC and BD are its diagonal
इंटरसेक्ट ॲट पॉइंट. कोणत्या पॉईंटला इंटरसेक्ट करतात? एम पॉईंट. आणि लक्षात ठेवा हा 90 डिग्रीचा कोन आपला तयार होतो. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आणि आता आपण सुरुवात करू. पहिले आपण काय करतो, आपण काही नाही करू आता, काही इन्फॉर्मेशन सगळी लिहून आहेत आपण, नाही तर अजून जागा कमी पडायची आपल्याला. तर मी डायरेक्ट उत्तराला सुरुवात करतो. एरिया ऑफ रोम्बस, त्याचं सूत्र लिहून घ्यायचं. 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. एरिया ऑफ रोम्बस किती दिला? 240. म्हणजे त्याच्या जागी आपल्याला इथे 240. 1/2 जसा तसा दिला. आपल्याला एक लेंथ माहिती आहे डायगोनलची. एक लेंथ किती दिलेली आहे आपल्याला? 30 दिलेली. तर मग पहिल्या लेंथच्या जागी मी 30 लिहितो. दुसरी लेंथ माहित नाही, डायगोनल 2 म्हणजे मी D2 लिहून टाकतो. ठीक आहे. किंवा आपण काय करतो असं, या डायगोनल काय आहे? AB, AC आणि BD. आता आपल्याला एक लेंथ माहिती आहे, समजा ही 30 आहे. ठीक आहे, ही पूर्ण 30 आहे. ठीक आहे, तर एक लेंथ लिहून टाकतो. 240 1/2. AC किती आहे? AC आपल्याला माहिती नाही. BD किती आहे? BD हे आपलं 30. आता हे जे गुणाकाराला होतं ते भागाकाराला जाईल, जे भागाकाराला होतं ते गुणाकाराला जाईल. म्हणजे काय होणार? 240 गुणिले 30 गुणिले खालचे जातील वरी आणि हे वरचे जातील खाली, बरोबर. AC हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 3 × 3, 3 × 8 = 24, 8 × 2 = 16 उत्तर येते. AC बरोबर आपलं काय येणार? AC बरोबर येणार 8 गुणिले 2 बरोबर येते 16. मग ही लेंथ किती आली आपली? 16. म्हणजे ही पूर्ण लेंथ आहे 16. ठीक आहे, ही 16 असेल तर ही किती येणार? हे 8 येणार, हे 8 येणार. हे पूर्ण 30 असेल तर हे 15 येणार, हे 15 येणार. ते आपण लिहून देऊ. ठीक आहे. चल आता आपण काय करतो, हे BM काय येणार? 1/2. हे BDच्या 1/2 येणार. आणि हे किती आहे आपलं? 30 आहे. म्हणजे 1/2 गुणिले 30 बरोबर काय येणार? हे 15 येते. आणि हे AC नाही, सॉरी, आपल्याला ही काढायची AM. आपल्याला हा त्रिकोण घ्यायचा. हा त्रिकोण तुम्ही कोणता पण त्रिकोण घेऊ शकता, इकडचा घेऊ शकता, खालचा घेऊ शकता, पण मी हा त्रिकोण घेतो. AM इक्वल्स टू काय? AM काय येणार? AC च्या अर्धा राहणार. म्हणजे 1/2 AC. 1/2 गुणिले AC हे आपलं 16 आलेलं आहे. मग आपल्याला AC काय? AM किती येणार? AM काय येणार? 8. म्हणजे आपल्याला काय आलेलं आहे? हे आलेलं आहे 8 आणि हे आलेलं आहे आपल्याला 15. मग आपल्याला ही साईड आपल्याला ऑटोमॅटिकली भेटेल. ठीक आहे, पायथागोरसनुसार हा 90 डिग्रीचा अँगल आहे. हा त्रिकोण आहे. त्रिकोण AMB मध्ये अँगल M 90 डिग्रीचा आहे. पायथागोरसनुसार आपल्याला उत्तर भेटून जाईल की ही साईड किती येईल. मग ही साईड आलं की आपण पेरिमीटरचं सूत्र लिहून उत्तर काढू शकतो सर. मग आपण काय करतो, इन ट्रायंगल AMB अँगल M = 90. अँगल M = 90 डिग्री. या जागा तेवढीच मोठी भेटेल. अँगल M = 90 डिग्री अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. PT लिहून टाका तुम्ही, फुल फॉर्म मध्ये लिहून टाका. पायथागोरस थेरम. AB वर्ग इक्वल्स टू AM चा वर्ग प्लस BM चा वर्ग.
ए बी स्क्वेअर काय येणार, ए बी स्क्वेअर आपल्याला माहिती नाही, ए एम किती आहे 8, 15चा वर्ग, याचा वर्ग येते 64, 15चा वर्ग येते 225, ह्या दोघांची बेरीज केली तर 289 आपल्याला ए बीचा वर्ग येईल. दिसतंय काय तुम्हाला? नाही, थोडं खाली होतं हे, मी हे काय करतो इकडे लिहितो. ए बीचा वर्ग बरोबर ह्या दोघांची ए बीचा वर्ग पहा, ए बीचा वर्ग इथं पण लिहा, ए बीचा वर्ग इथं पण लिहा. ए बीचा वर्ग बरोबर काय आहे आपल्याला 289. मग आपण काय करतो, टेकिंग स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट, याचा स्क्वेअर रूट घेतलं, हा कशाचा वर्ग आहे, हा 17चा वर्ग आहे, मग इथं 17 उत्तर आहे. मग आपल्याला हे ए बी किती आलेलं आहे, ए बी 17 आलेलं आहे, मग प्रत्येक बाजू 17चीच असणार. आता आपण पेरिमीटर ऑफ रोम्बस याचं सूत्र लिहू. पेरिमीटर ऑफ रोम्बस त्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे 4 इंटू साईड. 4च्या जागी 4, साईड आपली 17 आहे, 4 इंटू 70 68. ठीक आहे, म्हणून सेंटीमीटर लिहा. पेरिमीटर ऑफ रोम्बस 68 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपला जास्तीत जास्त मित्रांकडे काय करा, शेअर करा. थँक्यू.